हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने चुना कसा बनवला जातो, ऑर्गॅनिक चुना म्हणजेच ऑर्गॅनिक चुना कसा बनवला जातो, तो पण शिंपल्यापासून चुना कसा बनवला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हा चुना एकदम ऑर्गॅनिक नैसर्गिक पद्धतीने बनवला जातो. पूर्वी याच पद्धतीने लोक चुना बनवायचं. आता ही पद्धत मार्केटमध्ये चुना सहज उपलब्ध होत असल्यामुळे ही पद्धत थोडीफार आता बंद झाली, जवळपास नामशेष झालेली आहे. पण या पद्धतीने बनवलेला चुना हा कॅल्शियमयुक्त चुना आहे आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट नसतात. त्यामुळे हा चुना कसा बनवला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, सुरुवातीला तुम्हाला दिसत आहे एक सुकलेल्या शेणाचा थर खाली लावलेला आहे आणि त्या शेणाच्या थरावरती एक ज्या शिंपल्या आहेत त्या शिंपल्या स्वच्छ धुवून सुकवलेल्या आहेत आणि त्या शिंपल्यांचा थर त्या शेणांच्या गोवऱ्यावरती लावला जात आहे. म्हणजे पूर्ण एक शेणाचा थर, एक शिंपल्यांचा थर, असे थर एकावर एक रचून आपल्याला जेवढ्या शिंपल्या आहेत तेवढे ते थर आपल्याला लावायचे आहेत. व्यवस्थित त्या शिंपल्या शेणाच्या थरावर लावून घ्यायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आता याच प्रकारे एक शेणाचा थर, एक शिंपल्याचा थर असा लावला जाईल. आता पूर्णपणे जवळपास तुम्हाला एक शेणाचा थर खाली लागलेला दिसतोय, त्यावरती शिंपल्या लागलेल्या आहेत. आता शिंपल्यावरती पुन्हा एक शेणाचा थर लावला जाईल. असं एकावर एक थर असेच याच प्रकारे रचले जाणार आहेत. तुम्हाला माहीत आहे हा चुना एकदम नैसर्गिक आहे. शिंपल्यापासून बनतं आहे, म्हणजे कुठल्याही चुनखडीपासून बनलेला नाही. हा चुन्या शिंपल्यापासून बनणार आहे. त्यामुळे हा ऑर्गॅनिक नैसर्गिक आणि आरोग्यासाठी चांगला, कारण का यामध्ये कॅल्शियम खूप असतं. त्यामुळे पूर्वी लोक जी पानाला चुना लावून खात असत, त्यामुळे लोकांना कॅल्शियम मुबलक प्रमाणात या चुन्यातून मिळत असेल. आणि आता हा मार्केटमध्ये मिळणारा चुना हा कशाप्रकारे बनवला जात असेल हे तुम्हाला माहीत आहे. परंतु हा पारंपरिक चुना आता आजकाल कोणीही बनवत नाही. त्यामुळे मलासुद्धा जे लहानपणी बनवायचे ते म्हटलं पुन्हा एकदा बनवून बघूया, म्हणजे माझ्या आठवणीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ राहील. चुना कसा बनवला जातो ते सुद्धा माझ्या लक्षात राहील, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हीसुद्धा आवडला तर नक्की हा व्हिडिओ बघा आणि या प्रकारे चुना बनवण्याचा प्रयत्न करा. जर चुना तुम्ही कोण खात असेल, घरामध्ये कोण खात असेल किंवा खात नसाल तरी यापासून बनणारा चुना हा यामध्ये कॅल्शियम खूप आहे. त्यामुळे थोडासा चुना जर कधीतरी पान खात नसाल तर छोट्या पाण्यामध्ये रात्री थोडासा घेऊन तेच पाणी जर सकाळी प्यायलात तर त्यामधून कॅल्शियम खूप मिळतं असं चुना आज नाही बोललं बनणार. जातं. ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी आज भाजणार चुना बनवण्याचं कारण आहे, मी सुद्धा पान सुपारी खात नाही, परंतु हा चुना बनवून तो थोडासा चुना मी आता सांगितलं आहे त्या पाण्यामध्ये थोडासा रात्री ग्लासमध्ये, काचेच्या ग्लासमध्ये थोडासा तो चुना घेऊन ते चुन्याचं पाणी सकाळी पिण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे त्यातून कॅल्शियम मिळतो का हे सुद्धा मी बघणार आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता. हा पारंपरिक आहे आणि स्वच्छ असा हा चुना आहे. बघा तुम्ही व्हिडिओ कसा एकावर एक थर असे लावले जातील आणि नंतर त्यापासून चुना बनणारे कसा बनतात तो एंडिंगला तुम्हाला दिसेलच. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर खरोखर ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे त्याने या प्रकारे चुना बनवून तुम्ही तो थोडासा चुना म्हणजे तो भाजणार नाही इतपत तो थोडा चुना आपण डेली जर आपण घेतला किंवा खाल्ला तर त्यातून कॅल्शियम मिळेल. कारण का हा शिंपल्या आहेत, शिंपल्यामध्ये कॅल्शियम असतो जे आपल्याला माहीतच आहे. बाहेरून एक थर दे. त्यामुळे या प्रकारे तुम्ही चुना सहज बनवा. पूर्ण ते एकावर एक थर लावून झालेले आहेत. आता तो पूर्ण ते व्यवस्थित ज्या गोवऱ्या आहेत, सुकलेल्या गोवऱ्या आहेत, शेणाच्या गोवऱ्या आहेत, ज्या गाई गुरांचे जे शेण असतं त्या गोवऱ्याने असं पूर्ण हे थर लावलेलं आहे. आता हे थर म्हणजे ही भट्टी आहे एक प्रकारे. आता गोवऱ्या पण जाळणार आहोत आणि गोवऱ्या आता बघ निकाल टाकलेले आहेत. आता ते गोवऱ्या सावकाश जळतील आणि गोवऱ्या जळल्यानंतर ज्या आतमध्ये आपण ज्या शिंपल्या टाकलेल्या आहेत तर शिंपल्याच्या वरती जो एक ब्लॅकिश कलर असतो, जो काळपटसा एक
लेअर असतो वरती, थर असतो, तो जळून जाईल आणि पूर्ण ज्या व्हाईट कलरच्या म्हणजे पांढऱ्या कलरच्या फक्त त्या शिंपल्या राहतील, त्यातला पांढरा फक्त थर राहील आणि बागवरचा जो कालपट थर आहे तो जळून जाईल. आणि त्यासाठीच त्या शिंपल्या जाळल्या जातात, म्हणून या शेणाच्या भट्टीमध्ये आपण त्या जाळतोय. आता हे पूर्णपणे जळतील. बघा आग लागलेली आहे. ॲक्च्युली हे त्याचे पेट नको घ्यायला होता, ते थोडासा धूर व्हायला पाहिजे. तर अचानक तो पेट घेतला, का पेट घेतला कळलं नाही, हरकत नाही, पेट घेतला तरी चालेल, किंवा ते थोडंसं धूर होत जळत जळत सावकाश जळत जाणे खूप अपेक्षित असतं. परंतु या ठिकाणी या गोवऱ्याने पेट घेतलेला आहे. आता पेट घेतले आहे, तो पेटणार, त्यामुळे पूर्ण माझं गोवऱ्या त्या जळलेल्या आहेत. आता गोवऱ्या जळलेल्या आहेत, पूर्ण त्या जळणार, पूर्ण निकारे झालेले आहेत. आणि ह्या जळल्या, समजा रात्री आपण ह्या गोवऱ्या जाळल्या तर लगेच त्या काही काढायच्या नाहीत. त्या सकाळी आपण थंड झाल्यानंतर त्यातून आपण बघा, आता हे थंड सकाळी आपण ते जो जाळल्या होत्या आपण रात्री आणि हे आपण सकाळी काढतोय. त्या पूर्ण त्या शेणाच्या गोवऱ्यामधून जे राख बाजूला करून त्यातून आपण ह्या शिंपल्या काढलेल्या आहेत. बघा आता एक टोपात घेतले आणि बारीक करतोय पावडर त्याची. त्या लाकडाच्या साहाय्याने आपण त्याची पावडर करणार आहोत. आणि पावडर करून त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून बघा, पूर्ण असे ढवळून पूर्ण गरगरीत झालेलं आहे. आणि पूर्ण गरगरीत जर होत नसेल तर आपण त्या चुलीवर ठेवून किंवा गरम पाणी टाकून, आता गरम पाणी टाकलं आहे, गरम पाणी टाकूनसुद्धा व्यवस्थित ते एकजिन्सी होत नसेल तर आपण त्या चुलीवर ठेवून व्यवस्थित तो शिजेपर्यंत किंवा ते पावडर बारीक होईपर्यंत, एकजिन्सी होईपर्यंत आपण चुलीवर एकत्र चुलीवर ठेवून त्यावर पाणी टाकून ते पूर्ण गरगरीत करून आपण पूर्णपणे एकजिन्सी होईपर्यंत करायचे आहे. बघा, हे चुलीवर ठेवलेलं आहे आणि चुलीवर ठेवून मी पूर्ण ते ढवळत आहे, कारण का ते पावडर बारीक झाली पाहिजे, विरघळल्या पाहिजेत. त्या शिंपल्या ज्या जाळल्या होत्या त्या पूर्णपणे विरघळल्या पाहिजेत पाण्यामध्ये. आणि ते विरघळण्यासाठी पाणी टाकून मी चुलीवर ठेवलेलं आहे. बघा, काही चूळ आहे, चुलीवर आपण ते टोप ठेवल्या, टोपामध्ये ती शिंपल्या पावडर होती, ते पावडर आपण पूर्णपणे एकजिन्सी करतो, ढवळतोय लाकडाच्या साहाय्याने, कारण गरम असेल ते, म्हणून आपण ते एक लाकडाची ढवळणी घेतलेली आहे. आणि त्या ढवळणी वगैरे एकजिन्सी झालेली तुम्हाला दिसत आहे, म्हणजे चुना तयार झालेला आहे. बघा, हा चुना पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे. आणि या प्रकारे आपण चुना बनवू शकतो. पारंपरिक पद्धतीने चुना कसा बनवतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. हा चुना आपण एका बरणीमध्ये थंड झाल्यानंतर, कारण का त्या चुन्यामध्येच ऑलरेडी हीट असते आणि आपण तो गरम केलेला आहे, थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपण तो व्यवस्थित ठेवू शकतो. आणि हा चुना आपल्याला जेव्हा लागेल, जर घरामध्ये कोण पान सुपारी खात असेल, पान खात असेल तर पानाला लावून ते खात असतील, तर या प्रकारे बनवलेला चुना जर खाणं खूप चांगला आहे. जो मार्केटमध्ये मिळतो तो खूप कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा माहीत नाही, चुनखडीपासून बनवतात, तो बनवला जात असेल. त्यामुळे या पद्धतीने मिळवलेला चुना हा एकदम नैसर्गिक ऑर्गॅनिक चुना आहे आणि हा पानाला लावून जर खाणे फायदेशीर आहे. त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये चुना कसा बनवतात हे आपण पाहिलेले आहे. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तर नक्की सांगा. तो थंड झाल्यानंतर पूर्ण बरणीमध्ये ठेवू शकता. आता पुन्हा ते एकजिन्सी चुलीवर उतरून पूर्ण ते ढवळतोय, म्हणजे व्यवस्थित ते एकजिन्सी होईल. आणि बघा, चुना झालेला आहे. चुना व्यवस्थित तो थंड झाल्यानंतर एखाद्या बरणीमध्ये ठेवायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने चुना बनवता का किंवा पूर्वी बनवत होता का हे सुद्धा नक्की मला सांगायचे. थँक्यू.